नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आमच्या ट्रू लेन्स ब्लॉगवर. तर हे दोघे बहीण भाऊ शाळेबद्दल बोलणार आहेत. माझ्या शाळेत एक 2 तास होत्या. बर त्यानंतर 15 मिनिटाची सुट्टी. बर 2 वाजता वेळ झालं का आणि परत मग नंतर अजून 2 तास झाले की मगच खेळाय. बर ह्याच्यात तसं नसतंय. बर ह्याच्यात डायरेक्ट शाळा असते. जसं 2ला खेळा सोडले की झालं. झालं, संपली शाळा. 2ला खेळा सोडले की 2ला खेळा सोडले की खेळा सोडायचा नाही 5 वाजता. बर बर तुझं मत बोल मोठ्यान. आणि आमच्या शाळेत कधी असं आहे, शाळेत शिकवाय मस्त. आमची शाळा राणी विजय देवी. बर राणी विजय देवी हायस्कूल. तुमच्या शाळेचं नाव काय? मला माहिती आहे की मी आता 5वीला होतो, 4थीला तिथं होतो. ई कर बसू नको, सांग शाळेचं नाव माहिती नाही तुला? हा तसं नाही, श्री सेनापती विद्यामंदिर कापशी. बर सेनापती विद्यामंदिर कापशी. तू शाळा लय सारखी चुकवतीस. त्यातले खेळा सोडत नाही, पहिल्यांच्या नुसत्या सोडतात. जर तू शाळेला नाही गेलास तर घरातली काय बोलतात तुला? आता समज आता गल्लीत मोठ्या बोलायचं. हां गल्लीत लग्न असलं तर तसलं काय बोलत नाही. बर जर त्याला चुकून राहिलो बर तर मारत्यात. काय बोलतात मग? मारत्यात, बोलत नाही. शाळेचं नाव सांग. हायस्कूल ज्युनियर कॉलेज. बर किती दिवस जातो शाळेला? महिन्यात 4-5 दिवस जाते बघा फक्त? हा, मग आणि तू रे जाते रोज जातोस आणि नाही गेलास तर काय बोलतात घरातली? कावत्यात. घरात जायचं नाही. काय म्हणतात ते तर सांग. अरे कसं हा. आहे, मी शाळेला नाही गेलो की मी घरात येतच नाही. शाळेला घरातच आहेत नाही. होय. आणि समज घरात गेलास तर काय बोलतात तुला घरातली? शाळा नाही शिकलास तर काय होशील? आणि किती वाजता येतोय? सगळी झोपलीत की स्त्रिया कडी घालत आहे आमच्या घरात. मी बाहेर आहे म्हणून मी बाहेर डोक्यात मारून आज झोपलीत का सगळी, हा जाऊन झोपायचं निवांत. असा विषय आहे. आणि आम्ही तुम्हाला सांगू काय, आम्ही महिन्यात 4-5 दिवस फक्त शाळेला गेलो म्हणे आणि राहिला म्हणे. मम्मी म्हणते बा तू जाऊ नको शाळेला, राहा काय करत नाही तुला मारत. आता लग्न होतं म्हणून आम्ही लग्न 4 महिने राहणार होतो. मम्मी म्हणाली 4 महिने राहू नको, 6 महिने राहा. मी म्हटलं राहतो 2च महिने. मग म्हटलं असं आहे आमचं. मम्मी आता गाडीचा विचार घे जरा. अरे कुठल्या गाडी होत्या? आमच्या गाड्या 4 आहेत. माझ्या बरं ते जाऊ दे. तुझा पप्पा सकाळी काय म्हण? आम्ही शाळा शिकलो नाही तर गवडीच्या हाता गाडी. चला एक बुट्टी संपली. आणि काय म्हणतोय? गाव महत्वाचं आहे काही, शाळा महत्वाची आहे. आता चल मी 12 वाजेपर्यंत 12वी शिकणार. माझं दुकान खोलणार. पहिला दुकान खोलणार आहे. पहिला एक साधं काम करणार, त्याच्यानंतर एक घर बांधणार. जरा करत पैसे गट्टा करत मगच हे करणार. मग नंतर त्या सगळे पैसे झाले कधी नंतर काय करणार, त्याच्यापेक्षा जरा मोठं दुकान बांधाय बघायचं. आणि मी जर शाळेला गेलो नाही तरी पप्पा मला म्हणाल तू गवड्याच्या हाताखाली जाणार आहेस. हा सांगतो तुला. हा तू आता मी पहिल्यावर गेलो 1 दिवस राहिलंच चालतंय. आठवड्यात 1 दिवस रविवारचं सुट्टीच असते. पण जरा डोसकं दुखत असले, सगळेच डोसकं दुखत असले तेव्हा काय काय होतंय, बरं वाटलं असं तेव्हा काय काय होतंय. तरी एक दिवस राहिलो तर काय काय होतंय. 10-12 दिवस राहिलो, असं 4-5 दिवस त्यात तू गवड्याच्या हाताखाली जाणार. होय. तुझा पप्पा काय म्हणतो शाळेला नाही गेलास तर? माझा पप्पा म्हणतात तू शाळेला नाही गेलास तर तू कुठं जर रस्त्यावर जर
त्यामुळे आम्हाला पप्पा म्हणतात तू शाळेत महिन्यात ना 5 दिवस नाही तर 10 दिवस जरी गेलास तरी चालते, कारण मी जातोय तर 4 दिवसच. कारण शाळेतली सगळी पुस्तकं आहेत, वयाची विमानं करायची तेवढी पुस्तकं आहेत. कारण मम्मी म्हणाली तू जर शाळा नाही शिकलास तरी मी तुला नोकरी लावून देतो. व्हिडिओ चालू माहित आहे आम्हाला शिकू नकोस, आम्ही मोठं साहेब बनणार आहे सांगितलं काय. महिन्यात 4-5 दिवस जातोय, समजलं काय तुला? डॉन म्हणतात मला. चल निघ झाकण तुला. आम्ही शाळेला जर गेलो आता आम्ही आता यात्रेला जाणार. बर यात्रेला काय तर गिफ्ट आणणार, बर त्याच्या पुढचा ब्लॉक करणार. बर ठीक आहे. तर चला मित्रांनो, गिफ्ट आणलेलं बरं चल ठीक आहे. तू काय कर, नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय कर, तुझा व्हिडिओ जर तू आणत असेल काय तर सांग, आपण त्याचा व्हिडिओ बनवून टाकू. काय आणणार, काय वेगळं आणणार आहेस? आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये सायकल बरं तू यात्रा गेलो काय आणणार आहेस? मी हां तुला काय पाहिजे? मी एक ट्रॅक्टर, बरं नाहीतर बारकाईस ट्रॅक्टर. मग ट्रॅक्टर नको मला, बरं ट्रॅक्टर नाही. बोल. ह्यांचं काय घड्याळ 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 आणणार. बरं तू काय आणणार शिवून एक सांग. मी यात्रेला गेल्यावर माझे सायकलीचं हॉर्न आणणार आहे. बरं ते आता मी तुला सायकलीला मी पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो. आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करा, मग तुम्हाला दाखवतो आम्ही. तर मित्रांनो, आता ही जाणार आहे यात्रेला वडगावच्या. वडगाव हे गाव आहे आणि तिथे यात्रा आहे देवाची. तर त्यांनी जाणार आहे. तर आपण काय करू आता, हे व्लॉग इथे स्टॉप करू आणि आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर मित्रांनो प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ओके बाय. ओके ठीक आहे चल. नमस्कार.